दरम्यान मविया आज निवडणूक आयोगावरती धडकणार। दुपारी 12:30 वाजता मविया शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे रवाना होणार। आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम। राष्ट्रवादीमध्ये वैचारिक गोंधळ। अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न। मुंबईमध्ये अज्ञातांकडून बॅनरबाजी। फलकांवरती देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा। रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा एकदा चर्चेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आज भूमिपूजन। मुंबईतल्या चर्चित असलेल्या दलित वस्तीमध्ये पुन्हा पुनर्विकासाची हालचाल। खड्ड्यांमुळे वारसाला 6 लाखांची भरपाई। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। ओंकार हत्ती मंडुरा गावातच ठाण मांडून हत्तीच्या भीतीने भात कापणीची कामं ठप्प। वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा स्थानिकांचा। दिवाळी आधी सुटकेचा निश्वास। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000चा बोनस। आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार। ईपीएफओचा नवा निर्णय। 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार। निलेश घायवळच्या विरोधामध्ये आणखी एका गुन्ह्याची नोंद। बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये घायवळ आणखी अडचणीत। निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास करणं शक्य। न्यायालयाचा निर्वाळा। चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो। जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीमध्ये वाढ झाल्याची माहिती। एकाच दिवसात चांदी 11,000 वाढली। भंडारा जिल्ह्यामध्ये औषध दुकानांची तपासणी। 3 औषध दुकानांवरती कारवाई। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं दिल्यानं कारवाईची मागणी। आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही। मनसेला मवियामध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चंद्रकांत। पुण्यामध्ये पोस्टरवरून मनसे आणि अभाविपामध्ये वादाची ठिणगी। अभाविपाच्या शाखेला फासलं टाळं तर मनसेचा प्रयत्न। मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। जिल्हा परिषद सदस्य पदाचं आरक्षण जाहीर। नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड। महिला आरक्षणानं अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी। नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीमध्ये घोळ। एकाच घरामध्ये तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार। जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची केली मागणी। कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष। रस्त्यांवरील खड्ड्याचा केला वाढदिवस साजरा। कोल्हापूरचं नाव झालं आता खड्डेपूर।